महिलांमधील गर्भाशय मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनानं महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। 14 ते 15 वर्ष वयोगटातील किशोरवयीन मुलींना HPV म्हणजेच ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस प्रतिबंधक लस आता मोफत दिली जाणार आहे। जिल्ह्यातील हजारो मुलींना या मोहिमेचा लाभ होणार असून 8 मार्च पासून ही विशेष मोहीम सुरू केली जाणार आहे। महिलांमध्ये होणाऱ्या कर्करोगांमध्ये स्तन कर्करोगानंतर गर्भाशय मुखाचा कर्करोग दुसऱ्या क्रमांकावर आहे। वैद्यकीय तज्ञांच्या मते HPV संसर्ग हा या कर्करोगाचं प्रमुख कारण असून लसीकरणाद्वारे हा धोका 90 ते 99% कमी करता येतो। याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने किशोरवयीन मुलींसाठी HPV लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्णय घेतलाय। जिल्ह्यातील 14 वर्ष पूर्ण झालेले आणि 15वा वाढदिवस न साजरा केलेल्या मुलींना या मोहिमेत लस दिली जाणार आहे। जिल्हा ग्रामीण भागातील सुमारे 21,195 मुलींना या लसीकरणाचा लाभ मिळणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। ही मोहीम 8 मार्च पासून जिल्ह्यावर सुरू होणार असून सर्व शासकीय आरोग्य संस्था, आयुष्यमान भारत अंतर्गत आरोग्य मंदिरे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये लसीकरण केले जाणार आहे। लसीकरणासाठी केंद्र शासनाच्या यू-विन या डिजिटल पोर्टलवर नोंदणी करण्यात येणार आहे। तसेच पालकांच्या लेखी संमतीनंतरच ही लस दिली जाणार आहे। खासगी बाजारातील लसीची किंमत 3 ते 5,000 रुपये असून शासनामार्फत ही लस पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता पालकांनी आपल्या मुलींचे लसीकरण करून घ्यावे असे आवाहन जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने केलंय। प्रतिबंध हा सर्वोत्तम उपाय या तत्वावर आधारित ही मोहीम भविष्यातील गंभीर आजार टाळण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे।